तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे। पैसे जर जमा झालेत का, नाही झाले तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 17 ऑगस्टला पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत, परंतु अद्याप काही लोकांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील त्यांच्या खात्यावरती एकही रुपया आलेला नाही। तर अशा लोकांनी काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, खूप महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहेत, परंतु बँकेकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही। तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे की त्यांनी आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन आपल्या बँकेचं स्टेटमेंट चेक करायचं आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे 2 हप्ते म्हणजे ₹3000 तुमच्या खात्यावरती जर जमा असतील तर तुम्हाला काहीही काळजी करायची आवश्यकता नाही। मेसेज नाही आला तरीही काहीही काळजी करू नका, कारण संपूर्ण बँकेचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा काही आर्थिक अडचणी असल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणी असल्यामुळे काही लोकांना हे मेसेज गेलेले नाहीत। त्यामुळे तुम्ही बँकमध्ये जाऊन खात्री करा की आपल्या बँकमध्ये पैसे आलेले आहेत का। आता ज्या पण महिलांचा फॉर्म हा 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मंजूर झाला होता, म्हणजे अप्रूव्हल झाला होता, अशा महिलांचा फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। तर त्यांनी पुढे काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर फॉर्म अप्रूव्ह झाला पण पैसे आले नाहीत, तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होण्यासाठी आपल्या बँकेच्या खात्याला त्वरित आधार लिंक करून घ्यायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर बँक खात्याला आधार कार्ड कसं लिंक करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर आधारला बँक लिंक करण्यासाठी तुमचं ज्या शाखेमध्ये बँक अकाउंट असेल त्या बँक खात्यामध्ये तुम्ही आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन जायची आहे आणि त्या ठिकाणी आधार बँक लिंकचा एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की माझ्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घ्या। आधार बँक लिंक झाल्यानंतर काही दिवसातच ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। आता आणखी काही लोकांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की पैसे देताना हे दुसऱ्या खात्यावरती जमा झालेले आहेत, म्हणजे फॉर्म भरताना त्यांनी बँकेचं खातं हे दुसरं दिलं होतं, परंतु अद्याप दुसऱ्याच खात्यावरती पैसे आलेले आहेत। तर मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, काहीही काळजी करायची गरज नाही, कारण जे पण खातं तुमच्या आधारशी लिंक असेल अशाच खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळं तुमचं आधार सीडिंग खातं जे असेल त्यावरती हे पैसे तुम्हाला मिळून जातील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुमच्याही खात्यावरती पैसे आलेत का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्याही मनामध्ये काय प्रश्न असतील तर मला बिंदास्त कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।